नाही ते बांधलं होतं सकाळी मी परत आत बांधला कारण तिकडून पाणी उडत होतं आत येत होतं अख्खं. अरे ते शाला नेट बांधायची आपल्याला तिकडे त्या साईडला आणि त्या साईडला आपल्याकडे वरच्या गोट्याची नेट होती ती बांधून काढू अख्खी नेट. या साईडला काय प्रॉब्लेम नाही मुन्नाला आहे ना आपल्याला इकडे घ्यायचं एकदम कोपऱ्यात. जवळपास 6:30 वाजल्यात. गोट्यातलं सगळं उरकलं आता दूर पण करून ठेवला. या साईडला आता गाळाट आहे ना उद्या टाकायचा आता आणि मुन्नाला आहे ना पुन्हा त्या साईडला बांधला कारण की इथं नेमकं वर गळत आहे आणि हे तर नेमकं आम्ही लाकडं वेगळं ठेवलेली. उद्या जायचं आपल्या फिरायला तयार राहा. कुठं तुला काय करायचंय कुठं आहे सांग मला. चल ती मी आहे ना. आता परत अरे माझ्यावाला टेंट होता ना ते लय भांगार आहे. अरे चांगला वाटला मला. कसं नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजल्यात. जस्ट आत्ता गोठा आलो मी. फॅन चालू केला आत्ता. हे वाळलंच नाही, मला वाटलं वाळलं असं नाही का विदाऊट फॅन, पण वाळलंच नाही. फॅन चालू केला आणि याला नाही ते बांधलं होतं सकाळी मी परत आत बांधला कारण तिकडून पाणी उडत होतं आत येत होतं अख्खं. अरे ते शाला नेट बांधायची आपल्याला तिकडे त्या साईडला आणि त्या साईडला आपल्याकडे वरच्या गोट्याची नेट होती ती बांधून काढू अख्खी नेट. या साईडला काय प्रॉब्लेम नाही मुन्नाला आहे ना आपल्याला इकडे घ्यायचं एकदम कोपऱ्यात. फक्त हे गाडा उचलायला लागेल ना ते सगळं उचलायला लागेल. हे लाकडं बिकडं ह्याला जागा व्यवस्थित करायला लागेल सगळी. पण एवढं केल्यानंतर इकडे बरोबर बसेल सगळी मिळून. तात्पुरतात आहे ना ते नेट बांधून घेऊ म्हणलं. मग सगळं साफ केलं आता. टबात भरून ठेवलं टबमध्ये आणि गोणमध्ये. अरे तेच गेला वर त्याला थोडं काम होतं वाटतं, त्याला फोन आला तर करून. आम्ही इथं नेट बांधली आणि तिथे एक डोर करायचा. आमचा प्लॅन होता इथं डोर करायचा बघता असं नाही का. आणि हा खण पूर्ण मोकळा ठेवायचा. मग ही नेट आहे ना आपल्याला अशी लावता येईल तिकडून आणि इथून. मग इथून नाही तर अख्खं विरवता येईल. हे पूर्ण पॅक करायचं आपल्याला आणि यांना ना इकडेच ठेवायची. तिघांना बाहेर नाही काढायची. आता सकाळचं आत टाकली की डायरेक्ट रात्री आत घ्यायची. मग मी ना इथे एक गळते राव. इथं एक गळतं जास्त. इथं चिकट टेप लावून टाकाय पाहिजे. धरून पाऊस पडतोय राव. आऊन न थांबला. आज नेमकं आहे ना पालखी प्रस्थान आहे महाराजांचं. फुल पाऊस चालू आहे आता दिवाळंदीमध्ये. अख्ख्या भागात आमच्याकडे फुल पाऊस चालू आहे. सकाळपासून चालू आहे. काल उघडला होता. आज सकाळ जवळपास रात्रीपासून पाऊस चालू आहे. असं व्हायचं जरा एक वाटतं 1.5-2 वर्ष दरम्यान ना पाऊस चालू आला. अजून न थांबलेला. थोडा थांबला होता माशी फक्त. अजून पालखी प्रस्थान होईन मग आणि 12-1 वाजेपर्यंत होईन मग. आता 12 वाजलेत म्हणजे तासाभर निघन पालखी. आता मागल्या वर्षी आम्ही गेलतो गावात. मागल्या वर्षी पाऊस नव्हता एवढा पण यावर्षी लय पाऊस आहे. काय मला जाता येणार कारण की थांबायला लागेल जरा. ही आज सगळं साफसफाई करून घेतो. यांना इकडे बांधून घ्यायची सगळ्यांना. गोडा आहे ना याला डायरेक्ट झाटात राव नसतं. नेटच आत दाबली आहे मी चांगली ताणून बांधली होती. आणि चल त्याला बांबू आडवा बांधता येईल एक. प्रणय ते बाहेर काढू सगळं इथला गाळटा. मुन्नाला ती साईडला लगी बांधून घेऊ आणि या गोड्याला मध्ये बांधू लगी.
2,000 years later. एक 4 वाजलेत राव. बराच वेळ झाला गोट्यात बसलो होतो. आताशी पाऊस जाऊन उघडलेला आहे. रोड पाणीच पाणी केलं. आता सगळे वारकरी निघले इथून. आजचा मुक्काम बरोबर आकोर्डे असणार त्यांचा. आज जाऊन आकोर्डेला थांबन. पालखी स्वच्छता मोहीम आहे काय? स्वच्छता मोहीम चालवली काय तू? तूच पडले बघ ते. अरे म्हणलं कॉफी पिऊन जाऊ गावात राव. कुठे करायची आपल्याला? चल आपण जाऊ घरी बसू मग. आज लय पाऊस पडला राव. वाईट पडला का नाही? अजून 4 दिवस सांगितलंय भाऊ पाऊस. 17 राडा होणार ना. 17 तारीख आज 18 तारीख आहे. 27 एवढा नाही रे. 4 दिवस सांगितलंय बुधवारात. उत्तप्पा पण नेमका त्याच्याकडे हे नाही. उत्तप्पा नाही. साऊथ इंडियनचा आचार्य सुट्टी घेतलीत. 5 वाजले जवळपास. त्याला म्हणलंय कॉफी 2 कॉफी 2 चहा ना. 2 चहा आणि 1 टोस्ट बटर टोस्ट आणतोय ते. त्याला म्हणलं आणा बा लवकर नाही परत उशीर होईन. 6 वाजेपर्यंत उरकलं ना सगळे. काय अडचण नाही होत रे. पटकेच होतं मला की नाही तर वरले हा अब्दा होते नाही तर परत मग 6च्या पुढे गेलो. One hour later. जवळपास 6:30 वाजल्यात. गोट्यातलं सगळं उरकलं. आता दूर पण करून ठेवला. या साईडला आता गाळाट आहे ना उद्या टाकायचा आता. आणि मुन्नाला आहे ना पुन्हा त्या साईडला बांधला. कारण की इथं नेमकं वर गळत आहे. आणि हे तर नेमकं आम्ही लाकडं वेगळं ठेवलेली ना तिथं ठेवलं असतं याला. पण नेमकं हे ठेवता यायचं ना दुसरीकडं. दूर केलं एकदम प्रॉपर ना. मच्छर माशा सगळ्या निघून होते टाक्या. हो पुन्हासला इथं ठेवला होता. आणि मुन्नाला इथं. उद्या सकाळी याला इकडं घ्यायचा आणि याला इथं घ्यायचा आणि गोडीला मध्ये घ्यायची बस. असं सेटअप लावला आहे आम्ही आता. सकाळचं झाली ना डायरेक्ट रात्री आज घ्यायची आता नाही ठेवायची बाहेर नसती. इथं ठेवलं नाही इथं वल्लं राहतं नसतं. हा कॉबनीचा वाला राहतो. आता फॅन लावलाय तरी वाळत ना अजून. वजन किती झालं दादा? वजन किती? वजन किती आहे? 100 करायचं काय? उद्या जायचं आपल्या फिरायला. तयार राहा. कुठं? तुला काय करायचंय? कुठं आहे सांग मला. चल ती मी आहे ना. अरे मी आहे ना. कुठं पण जाऊ. बघतलंय हे ना दाखवणार तुला. चल चहा भेटा का? चल आई चहा करते. फ्रेश होतो. मग चहा घेऊ परत. तर तावडं जायला लागेल परत. हा उद्या जाऊ पाहून फिरायला. 2,000 years later. डिकॅथलॉन मध्ये आलोय वाकडला. आपल्याला आहे ना टेंट घ्यायचा आहे नाही का 2 पर्सन वाला. आता डिकॅथलॉन त्या साईडला आहे राईट साईडला. इकडे खाली पार्किंगला गाडी लावली. हा चालू आता प्रणय आणि मी चाललो दोघं. तिथे आहे ना 2 सेकंडमध्ये ना टेंट उघडतो आणि बसलो होतोय. आपला जो टेंट आहे ना तो लय घाटी राव. त्याला तामजाम आहे मोठा. पण आपले टेंट बाय करू तसंच. इथं 2% वाला टेंट बघायचा. अरे टेंट सेक्शन आहे. ते 2 सेकंडमध्ये बंद चालू होतं. तो टेंट पाहिजे मला आपल्याला. नाही हा वाला ऑलरेडी माझ्याकडे आहे. अरे सगळ्यात घाटी हा आहे बरं का. हा तंदुरी होती त्याच्यात. एवढं हिट मारतो ती. ये वाला है क्या? वो राउंड होता है यही क्या? राउंड है क्या वो? एक बार खोल के दिखा सकते हैं क्या? कितना % है? 2% ना. ओके कितना भाई? कितने वेट कितना है इसका? 4.5 किलो. कितना? 4.5 किलो.
ह्याला काय लावायची गरज नाही ना बाकी, फक्त ते रस्ते लावायचे ना. आता परत अरे माझ्यावाला टेंट होता ना ते लय भांगार आहे अरे, चांगला वाटला मला. कसं नाही कसं उघडायचा, उघडून तर दाखवा ना पूर्ण उघडा बरं याला. ओके तीन जण झोपती नाहीत आणि ते रस्ते लावायला लागत नाही तर साईडला हा साईडला लावायला लागत नाही, हे लावायला लागेल ना, हे वाला लावायला लागेल ना. एक चेअर, 2 टी-शर्ट आणि एक टेंट घेतलाय. जवळपास 8,900 रुपये बिल झालं आमचं टोटल. आता निघालो घरी. दाबरे बटन दाब, दोन्ही दाब. साडे 9 वाजले. आता जेवलो नाही घरी, जवळपास दुपारी जेवलो असेल तर खाल्लं पण नाही, पण घरी चहा प्यायलो होतो. आम्हाला जाताना जेवणच करून जाऊ राव. मी आहे प्रणय आहे, दोघं जण जेवू म्हणलं इथंच.